बरं मी निघतो मग. बरं, मी राणी साहेबांच्या कानावर घालतो. बरं होईल की. आणि देवाच्या पूजा अर्चेच्या खर्चाचं थोडं बघा म्हणावं. जी. येतो. या. कवी कैलाश, कोण हवंय आपल्याला? आपण कोण? राणी साहेब? राणी साहेब रेस लिबास में राजभूषण नाही, राजवस्त्र नाही. राणी साहेब, राणी साहेब आपण कुठे गेला होता? नाही म्हणजे आपण कोणाला न सांगता गेला होता. निदान सदरेवर तरी निरोप द्यायचा होता. पण गडावर नव्हतात, गड उतार झाला होता. आपल्या संरक्षणासाठी आम्हीही कोणी नव्हतो. अहो, उद्या काही बरं वाईट झालं असतं तर आम्ही महाराजांना काय जबाब दिला असता? राणी साहेब आप नहीं थी, इस रायगड का रंग उड गया था. अहो, आमची तर पाचावर धारण बसली होती. सांगा राणी साहेब काय झालं होतं? आम्हाला जे काही सांगायचंय ते आम्ही सदरेवर सांगू. सदरेवर? हो, सदरेवर. कविराज, ताबडतोब सदर बोलवा. खंडोजी, माझी तर मतीच गुंग झाली. राणी साहेब वेषांतर करून गेल्या होत्या. तातडीनं सदर बोलवलीये. प्रकरण गंभीर दिसतंय. एकूण होरा तोच दिसतोय. मी सर्व जबाबदार मानकऱ्यांना निरोप पाठवतो. कुठं गेले असतील? काय सांगावं? असं काहीतरी धाडस करतात वाईट वंगाळ. आता येऊ द्या त्यांना. बघा, आम्ही म्हणणार नाही त्या राणीसाहेब आहेत त्या. त्यात गुप्त रूपानं आजूबाजूला शत्रूची माणसं वावरत आहेत. आजूबाजूला काय, आपल्या गडावरही आहेतच. मग आम्ही गड उतार होऊ का? बघू का चौक्या मेटावर विचारू? नका तसदी घेऊ दादासाहेब. आम्ही आलोय. साहेब, वहिनीसा, सुनबाई, वहिनीसा, हा काय अवतार केलाय? राजवस्त्र अंगावर नाहीत, राज अलंकारही गळ्यात नाहीत. नेहमीची चंद्रकोरही नाही. साहेब, अहो कुठे गेलतासा तुम्ही? गडावर नव्हता? नव्हतो. अहो पण गड उतार व्हायचं होतं तर कुणाला तरी सांगून जायचं. मातोश्री, आम्ही पुरेशा बंदोबस्तातच गेलो होतो. मग हा अवतार करून का आलात? आम्ही तर तुम्हाला ओळखलंही नाही ताईसाहेब. अहो आमची बी फसगत झाली तर? आम्हीही ओळखलं नाही तुम्हाला. परंतु स्वराज्य फसगतीच्या उंबरठ्यावर उभं आहे. म्हणजे रायगडास धोका आहे. काय? रायगडास धोका? हो, रायगडास धोका. कुणाकडून?
आपल्याच लोकांकडून. त्यांची नावं कळतील? हो, त्यांची नावं कळतील, पण सदरेवर. सदरेवर? हो, सदरेवर. आणि तोपर्यंत गडावरचा कोणताही मनुष्य खाली जाणार नाही. म्हणजे गडावर घुसखोरी झाली आहे. शत्रूचा वावर आहे गडावर. सावध असा. कौन? ताजमहल। क्या बात है अशरफ? गड़बड़ झाली। शायद रानी साहब को पता चला है। किस बात का पता चला है? रावजी पंत का और अपने बारे में भी। आपण गडावर आहोत असा शक आलाय त्यांना। या खुदा, अब क्या करें? भाग चले? गडावरचे सर्व दरवाजे बंद केले, चौक्या पहारे गस्त को खबरदार किया है। मतलब आपण शाब्दी खानचे लोक आहोत हे त्यांना कळलं? शायद अगर रावजी पंत पकड़ा गया तो हम सब गिरफ्तार होंगे। तो फिर हमें यहां से
सलामती से निकलना होगा। हमारे पास परवाना है? नहीं, तो फिर हमें रावजी पंत को मारना होगा और उसका नामो निशान मिटाना होगा। या खुदा, गणूजीराव, रावजी पंत, राम राम. अचानक येणं झालं? अहो अचानक म्हणजे आलोय कवाच. तर काय इथं गडावर कुणाचा कुणाला ताळमेळ नाही. म्हणजे? अहो म्हणजे आम्ही गडावर आलोय, पण आमच्या ताईसाहेब गडावर कुठं आहे? त्या गडावर नव्हत्या? नाही नव, आमची आपली शोधाशोध चालली आहे. ताईसाहेब कुठं आहेत, राणीसाहेब कुठं आहेत. हो, अधून मधून पाचाडला जात असतात त्या, एवढंच. म्हणजे आता आल्या आमच्या समोर. अपर काही ख्याली खुशाली नाही, विचारपूस नाही, थेट सदरच बोलिवली त्यांनी. आत्ता? होय तर. चला तुम्ही बी. हो, पण अचानक सदर म्हणजे तुम्हाला ठावच नाही? अहो, मी तरी गडावर कुठे होतो? नाही म्हणजे चौक्या, पहारे, पागा, शिवाय नवीन भरत्या. रावजी पंत, तुमचा व्याप लई मोठा आहे खरं. हो, पण तो आत्तापासून आहे का? नाही नाही नाही, मस्त पहिल्यापासूनच कामाची लई आवड. पण गडोजीराव, आता अचानक कशाला बोलवले असेल सदर? म्हणजे तुम्हाला काही म्हणाल्या का? अहो काय म्हटल्याच नाहीत. म्हटल्या जे काय म्हणायचं ते थेट सदरेवरच. चला. मला तर कळायलाच तयार नाही, अचानक सदर का म्हणून? रावजी पंत, आता ते सदरेवर गेल्या बिगार कसं काढायचं? चला की. चला चला मानाजीराव, तुम्ही चला, तुम्ही पण चला. चला लवकर. आलेत तसे सगळेजण. हो, पण राणीसाहेब आल्या नाहीत अजून. येतीलच आता. पण विषय ठाऊक आहे का? तो आता होईलच ठाऊक. परंतु महाराज नसताना दरबार बोलवलंय, एवढी काय तातडी असेल? ते आता आपण कसं सांगणार? मुलायजा, स्वराज्य कुलमुक्त्यार, महाराणी येसुबाई साहेब येत आहेत हो. सावधान सावधान सावधान. आज या श्रीमान रायगडावर अचानकपणे कुलमुक्त्या राणीसाहेबांनी हा तातडीनं दरबार भरवला. त्याची कारण मीमांसा त्या करतीलच. तथापि आपण सर्वांनी राजकामकाजात शांतपणे सहकार्य करावं, असा मी स्वराज्याचा छंदोगामात्य म्हणून आपल्याला आवाहन करत आहे. राणीसाहेब, आपण जो हा दरबार बोलवला आहे त्याचा विषय स्पष्ट करावा. थोरले महाराज, आमचे आबासाहेब यांनी स्वराज्य निर्माण केले. आई भवानीने त्या स्वराज्यास आशीर्वाद दिला आहे. या रयतेनं त्या स्वराज्यास सांभाळले आहे, हे स्वराज्य वाढवले आहे. आणि म्हणूनच सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातील, विळ्या कोयत्यातील, भाले कुऱ्हाडीतील सामर्थ्य नष्ट झाले नाही आणि ते नष्ट होणारही नाही.
अंगठीच्या कोंदणातील खडा जर गळून पडला तर ते अंगठीचे कोंदण दात पडलेल्या जबड्याप्रमाणे भकास दिसते. परंतु स्वराज्याच्या बाबतीत तसे नाही. स्वराज्याच्या कोंदणात अनेक नरवीरांच्या बलिदानाचा झळझळता हिरा बसवलेला आहे. तो पडणारा नाही आणि आबासाहेबांनी तो पडण्यासाठी बसवलेलाही नाही. हे सर्वांनी ध्यानात घ्यावं. औरंगजेब आज दख्खनच्या पठारावर फितुरीचा गुलाल उडवत आहे. रंगणारे त्या गुलालात लालेलाल होऊ पाहत आहेत आणि हे सगळं स्वराज्याच्या डोळ्याआड सुरू आहे. त्यात अनेक मान्यवर आहेत. राणीसाहेब, आपण त्यांची नावं जाहीर करावीत. त्यासाठीच आम्ही हा आज दरबार बोलावलेला आहे. कोण आहेत फितूर? फितुरी करणारे दरबारात उपस्थित आहेत. फितूर? कोण कोण फितूर आहेत? हो हो, त्यांची नावं सांगा. काळोख असला तरीही आभाळात चमकणारी वीज लपून राहत नाही. त्याचप्रमाणे फितुरी सुद्धा लपून राहत नाही. एक ना एक दिवस ती नजरेस पडतेच. परंतु फितुरी करणाऱ्याच्या हे लक्षात येत नाही. याचा अर्थ तुम्ही फितुरी पकडली आहेत. पकडायला कशाला पाहिजे निळोपंत? फितुरी करणारे आपल्या पायांनी चालून आले आहेत. खर तर उघड शत्रू दिसतो तरी, परंतु गुप्त शत्रू आणि घरातला शत्रू लवकर ओळखता येत नाही. पण खरंच भाग्य आणि आई भवानीचा मंगल आशीर्वाद म्हणून फितुरीचा माग लागला आहे. कोण आहेत फितूर? चोत्याजी, रायप्पा, फितुरांना गिरफ्तार करा. राणीसाहेब, आपण त्यांची नावं जाहीर करावीत. राहुजी पंत, मानाजी मोरे, आणि शाब्दी खानाचे हशम.